जीएफ जानू माझं डोकं खूप दुखतंय. बीएफ ओ माझी सोना उम्मा आता झालं ठीक. जीएफ हां झालं. बाजूला उभी असलेली डॉक्टर लाज वाटते मला माझ्या MBBSच्या डिग्रीची. काल मी शेजारणीकडे मिक्सर ग्राइंडर मागितले तर म्हणते कशी काय दळायचं असेल ते इथेच दळून घे. आज तीच माझ्याकडे झाडू मागायला आली तर मी तिला सांगितले काय झाडाचे असेल ते इथेच झाडून घे. आता तुम्हीच सांगा माझं काय चुकलं. एका नवीन नंबरवरून फोन आला. तुमचं लग्न झालंय का? मी नाही आणि तुमचं उत्तर आलं घरी या सांगते. प्रत्येक मुलीत एक वाघीण लपलेली असते. ती फक्त तिच्याशी लग्न झाल्यावरच नवऱ्याला दिसते. बॉयफ्रेंडला लाडात घेऊन गर्लफ्रेंड जानू आपण या व्हॅलेंटाईनला दुबईला जाऊया का? बॉयफ्रेंड डार्लिंग आपल्याला फक्त पाणी काढायचं आहे, तेल नाही. काय करतो आहेस रे? राजेश ऑफिसमध्ये आहे ग, काम करतोय. ऋतुजा येतोयस का? घरी कोणीच नाही आहे. राजेश आलो 10 मिनिटात. आपल्या भारतात मुली इतक्या लाजाळू असून देखील भारत जगात लोकसंख्येत दुसरा क्रमांकावर आहे. म्हणजे काय डोक्यावर पदर आणि सामानावर नजर. बायको माझ्या चड्डीतून हात बाहेर काढा, किती चोळता लाल बुंद झाले. नवरा चोळू दे ना, तेल लावून चोळतोय. प्रिया बबल्या तुला किती बहीण भाऊ आहेत? बबल्या 8. प्रिया आई बापाला काही काम नव्हते का? बबल्या तुम्ही किती आहात? प्रिया मी एकुलती एक आहे. बबल्या बापात दम नव्हता का? शॉपिंग मॉलमध्ये सनी लिओन ट्रायल रूम कुठे आहे? सेल्समन आता आमच्यापासून काय लपवता? 20 GB कलेक्शन आहे. संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंडसोबत फिरायची लहर येते. मुलगी आई खूप डिप्रेस वाटतंय, मी फिरून येऊ का? मला मोकळ्या हवेची गरज आहे सध्या. आई जा तू, पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग 9 वाजता घरी सोडायला. मुलगी शॉक, आई रॉक. गब्बर जन्माला आल्यावर त्याची आई त्याला एक मुस्कुटात मारते. का ते सांगा? कारण गब्बर तिला विचारतो कितने आदमी थे? प्रत्येक बॉयफ्रेंडमध्ये एक डॉक्टर लपलेला असतो, जो गर्लफ्रेंडला लागलेलं दुखणं एक पप्पी देऊन बरं करू शकतो. जीएफ जानू माझं डोकं खूप दुखतंय. बीएफ ओ माझी सोना उम्मा आता झालं ठीक. जीएफ हां झालं. बाजूला उभी असलेली डॉक्टर लाज वाटते मला माझ्या MBBSच्या डिग्रीची. काल मी शेजारणीकडे मिक्सर ग्राइंडर मागितले तर म्हणते कशी काय दळायचं असेल ते इथेच दळून घे. आज तीच माझ्याकडे झाडू मागायला आली तर मी तिला सांगितले
काय झाडाचे असेल ते इथेच झाडून घे. आता तुम्हीच सांगा माझं काय चुकलं. एका नवीन नंबरवरून फोन आला. तुमचं लग्न झालंय का? मी नाही. आणि तुमचं उत्तर आलं, घरी या सांगते. प्रत्येक मुलीत एक वाघीण लपलेली असते. ती फक्त तिच्याशी लग्न झाल्यावरच नवऱ्याला दिसते. काय करतो आहेस रे? राजेश, ऑफिसमध्ये आहे ग, काम करतोय. ऋतुजा, येतोयस का? घरी कोणीच नाही आहे. राजेश, आलो 10 मिनिटात. आपल्या भारतात मुली इतक्या लाजाळू असून देखील भारत जगात लोकसंख्येत दुसरा क्रमांकावर आहे. म्हणजे काय, डोक्यावर पदर आणि सामानावर नजर. बायको, माझ्या चड्डीतून हात बाहेर काढा, किती चोळता, लाल बुंद झाले. नवरा, चोळू दे ना, तेल लावून चोळतोय. प्रिया, बबल्या, तुला किती बहीण भाऊ आहेत? बबल्या, 8. प्रिया, आई बापाला काही काम नव्हते का? बबल्या, तुम्ही किती आहात? प्रिया, मी एकुलती एक आहे. बबल्या, बापात दम नव्हता का? शॉपिंग मॉलमध्ये सनी लिओन, ट्रायल रूम कुठे आहे? सेल्समन, आता आमच्यापासून काय लपवता? 20 GB चे कलेक्शन आहे. संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंड सोबत फिरायची लहर येते. मुलगी, आई खूप डिप्रेस वाटतंय, मी फिरून येऊ का? मला मोकळ्या हवेची गरज आहे सध्या. आई, जा तू, पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग 9 वाजता घरी सोडायला. मुलगी शॉक, आई रॉक. गब्बर जन्माला आल्यावर त्याची आई त्याला एक मुस्कुटात मारते. का ते सांगा. कारण गब्बर तिला विचारतो, कितने आदमी थे? प्रत्येक बॉयफ्रेंडमध्ये एक डॉक्टर लपलेला असतो, जो गर्लफ्रेंडला लागलेलं दुखणं एक पप्पी देऊन बरं करू शकतो.